ओंकार, हो साहेब. त्या कॅटरिंग वाल्यांना फोन कर हा, आणि हो. जेवणाबद्दल सगळं काय सांगून ठेव, कळलं ना? बरोबर, मी सांगतो त्यांना. धर्मा, हो भाऊजी. मायाला जे जे हवंय ते आण, मग ते किती महागडं का असू दे, कळलं ना? तिला काहीच कमी पडू देऊ नकोस. दादा आम्ही रेडी आहोत दादा. अरे वा, सगळे आलात. पण लीला आणि माया कुठे आहे? येतील इतक्यात. बरं बरं. अहो ऐका, माया कुठे सापडत नाही. अगं हे तू काय बोलतेस? सगळं घर शोधलं पण कुठेच नाही अगं सापडत. इथेच कुठेतरी असेल, जा नीट शोध तिला. कितीही शोधलं तरी ती नाही सापडणार. हे तू काय बोलतोयस? तुमची बहीण देवीने तिला गायब केलीये. माया कुठे आहे हे फक्त तुमच्या बहिणीलाच माहितीये. काय चेष्टा करताय का? हं? या घरात कोणीही मुलगी गायब झाली की सगळं बिल माझ्यावर फाडताय? दादा मी तुला आधीच बोलले होते ना की घरात काहीही झालं की मला जबाबदार ठरवतील, म्हणून मी घरी निघाले होते. यांची मुलगी हरवली, आता ते मलाच जबाबदार धरताय. काल रात्री तूच मला धमकी दिली होती की नाही? तुमचा मुलगा माझ्या मुलीकडे वाईट नजरेने बघत होता. त्याला ओरडायचं सोडून तुम्ही त्याला सपोर्ट करत होता, म्हणून रागाने बोलले होते मी तुला माझी सख्खी बहीण मानते. मी तुझ्या हातापाया पडते, पण माझी मुलगी कुठे? अगं लीला, मी सांगितलं ना मला नाही माहित. तुझा नवरा काही बोलतो आणि तू पण मला येऊन विचारतेस. का नाही विचारणार? तुझ्यावर तिला संशय आहे, मग ती तर तुला विचारणारच. काय संशय आहे ग तुला माझ्यावर? मागे पण जेव्हा तुझी मुलगी पळून गेली तेव्हा मलाच जबाबदार ठरवलं. तुझी मुलगी दुसऱ्या बरोबर पळून गेली, आठवतंय की नाही? आता हिची ही मुलगी दुसऱ्या कोणाबरोबर तरी. देवी, उचलली जीप लावली टाळायला. जर माहित असेल तरच बोल. दादा तू पण माझ्यावर संशय घेतोयस? यांची मुलगी सापडत नाही, त्याच्याशी माझा काय संबंध? आजपर्यंत मी जे नाही केलं ते मी आज करणारे, म्हणजे तुम्हाला पटेल. माझ्या शब्दावर तुम्हाला विश्वास नाहीये ना, म्हणूनच मी हा अग्नी पेटवून आणलाय. केवळ यांची खात्री पटावी म्हणून या अग्नीची शपथ घेऊन मी सांगते, यांची मुलगी गायब होण्यामागे माझा काहीही संबंध नाही. आता तरी विश्वास बसला का? दादा काल आमदार होण्याबाबत हे खूप काही बोलत होते. कदाचित त्यांच्याच पक्षातला कोणीतरी हे घडवून आणलं असेल. काय रे, ही खरं बोलते का? बोल ना. तू माझी कॉलर पकडली ना, तुला दाखवतो आता मी कोण आहे ते. तू हे लग्न कसं लावतो ए, बघतो मी. चालली की ए, तू? चला रे. पक्षाध्यक्ष त्यानेच हे सर्व केलं असणार. मला आमदारकीचं तिकीट मिळू नये म्हणून माझ्या मुलीला उचललं त्याने. आता जाऊन त्यालाच उचलतो मी. जर माझी मुलगी नाही मिळाली तर त्याचं रामनाम सत्य झालं. चल मूर्ती. मला माफ करा. पार्टीत जे काही झालं, तुमच्या जावयावर पाणी सांडलं, चिकन पीस फेकला, ते जाणून बुजून नाही केलं. मुलीच्या लग्नात अडथळा आणण्याची आमची काही एक इच्छा नाहीये. रागात मी खूप काही बोललो हे मनावर घेऊ नका. हेच सांगायला मी इकडे आलोय. आता यावर तुम्ही विश्वास ठेवायचा का नाही तुमच्या? हं? काय बोलायचंय तुला? लग्न कसं लावतो मी बघतो बोलून चॅलेंज केलंस आणि आज माझ्या मुलीला गायब केलं. आता बोलायला काय ठेवलंयस? हे बघ, आपण एकाच पक्षात आहोत म्हणून मांडवली करायला आलोय. यावर नवीन आरोप लावतोयस तू माझ्यावर? तुझ्या मुलीला मी कधी गायब केलं? मी राजकारणातला बाप आहे आणि आता तू माझ्या बरोबर राजकारण खेळतोयस. अरे तुला काय वाटलं रे?
माझ्या मुलीला उचलून समोरून हात मिळवणी केली म्हणजे मी विश्वास ठेवेन? तुझ्यावर विश्वास नाही ठेवू शकत. तुझ्या विरोधात उभा राहणार म्हणून तू माझ्या मुलीला उचललंस. ए, प्रतिस्पर्ध्यासोबत कसं जिंकायचं हे चांगलं माहितीये मला. त्यासाठी एवढ्या खालच्या पातळीला जायची गरज नाहीये मला. जास्त शहाणा बनायचा प्रयत्न करू नकोस. आता तू माझा एकमेव शत्रू आहेस, कळलं तुला? माझ्या मुलीला तू नाही उचललंस, मग काय जादूने गायब झाली ती? तुझी माया कशी गायब झाली आणि कोणी केली हे मला माहित नाहीये. पण मी एक सांगतो, ह्या महालामध्ये ना विचित्र गोष्टी घडतायत. हेच सांगायला मी आलो होतो, पण माझ्यावर विश्वास नाहीये तुझा. तुला सांगून काही उपयोग नाही. तुझा माझ्यावर विश्वासच नाहीये ना. दादा, हो तुम्ही तरी ऐका. दादा, या महालामध्ये खूप विचित्र गोष्टी आहेत. तुम्हाला कधी जाणवलं असेल नसेल हे मला माहित नाहीये, पण पार्टीला आलो होतो ना तेव्हा मला जाणवलं. मी पाहिले माझ्या डोळ्यांनी. काय रे, मी माझी मुलगी कुठे आहे विचारलं तर तू काय या नवनवीन गोष्टी सांगतोयस? मी गोष्टी सांगत नाहीये, माझ्याकडे प्रूफ आहे. काय प्रूफ आहे तुझ्याकडे? असं काय विचित्र आहे या महालात? भूताची सावली आहे. पूर्ण महालात आत्मा आहे. ए, तू काहीही बोलतोयस. तुमचा विश्वास नाहीये ना? आता मी याचा फोटो काढतो. हे इकडे इकडे बघ. कॅमेऱ्यामध्ये तुझ्या भाच्याला नीट बघ. तुला दिसतंय का स्क्रीनवर? हा, दिसतंय. आता क्लिक करतो बघ. आत्मा. आता दिसतंय काही? हो, दिसतंय. आता परत क्लिक करतो, येतोय का बघ. गेलं ना? आता माझ्यावर विश्वास आहे का? या महालात काहीतरी रहस्य आहे. भाऊजी, अण्णा, तुमचा फोन भाऊजींना द्या. भाऊजी, जरा हा फोन घ्या आणि कॅमेरामधून अरुणला बघा. फोनच्या कॅमेऱ्यातून त्याचा फोटो काढा. हा, तुम्हाला काय दिसतंय भाऊजी? भाऊजी, आता क्लिक करा. गायब झाली. भाऊजी, आणखीन एकदा करून बघा. भाऊजी, दिसतंय का भाऊजी? भाऊजी, बघितलं? गायब झाली. मामा, इथे ना आत्मा आहे. अहो मामा, मी याआधी बाबांना बऱ्याचदा बोललो होतो, पण यांनी विश्वासच ठेवला नाही. भाऊजी, आत्मा आहे की नाही माहित नाही, पण काहीतरी रहस्य नक्कीच आहे. आतापर्यंत देवाच्या नावाने फसवणूक करत होता ते पुरे नाही झालं का? आता आत्मा आली का? आता मी स्वतः म्हणते इथे आत्मा आहे.
नवनवीन चविष्ट पदार्थ खायला बऱ्याच आत्मा इथे भटकतायत. पोटात खायला मिळालं की सगळे तृप्त होतात आणि मग शांत सुखाने राहतात. इथे आत्मा वगैरे इथे काहीच नाहीये. ताई, तुम्ही काहीच पाहिलं नाहीये ना, म्हणून तुम्ही असं बोलताय. भूताप्रेतांबद्दल मला थोडीफार माहिती आहे. माझ्या अनुभवांवरून सांगतो, इथे कोणता तरी दुष्ट आत्मा फिरतोय. जोवर तो आत्मा या घरात आहे तोवर शुभकार्य होणार नाही. दादा, या शहरातील फार प्रतिष्ठित व्यक्ती आहात. मला तुमच्याबद्दल प्रेम आणि आदर आहे, म्हणून सांगतोय, इथे पूजा घालून या वास्तूची शांती करून घ्या. या गोष्टीला हलक्यात घेऊ नका, नंतर मग महागात पडेल तुम्हाला. धर्मा, हा? मी कधीच तुला शत्रू म्हणून नाही पाहिलं रे. तुझी मुलगी बेपत्ता आहे, तिचा शोध घे आणि जरा सांभाळून राहा. येतो मी. भाऊजी, भाऊजी, हे सगळं त्या दुष्ट आत्म्यामुळे होतंय. माझ्या मुलीचं काही बरं वाईट होण्याआधी तिला वाचवा भाऊजी. थांब, मी स्वामीजींना फोन करतो. हॅलो. मी राजशेखर बोलतो. हा, बोल बोल. इथे ना सगळा गोंधळ झालाय स्वामीजी. सगळे घाबरलेले आहेत. तुम्ही लवकर आला तर बरं होईल स्वामीजी. मी पूजेच्या कामासाठी बाहेर गेलेलो. मी प्रवासातच आहे. दुपारपर्यंत पोहोचेन. हो, पण तुम्ही दुपारपर्यंत पोहोचला तर फारच उशीर होईल स्वामीजी. आमची माया पण गायब आहे. आम्ही तिला सगळीकडे शोधलं स्वामीजी. प्लीज तुम्ही लवकरात लवकर येण्याचा प्रयत्न करा. मी जे बोलतो ते आधी करा, मग मायाचा प्रॉब्लेम समजेल आपल्याला. आणि तोपर्यंत मी तिकडे पोहोचतोच आहे. हा, बोला, काय करायचंय? तुमच्या देवघरात यजुर्वेदाचं पुस्तक असेल. त्याच्या खाली परमपद्म असेल. परमपद्म काही साधारण वस्तू नाहीये. आपल्या कठीण प्रसंगी ते आपल्याला मार्ग दाखवतं. ते परमपद्म पसरवून त्यावर मायाने वापरलेली किंवा तिच्या आवडीची वस्तू घरातल्या कोणत्याही व्यक्तीच्या हातून त्यावर ठेवा. हे केल्यावर मायाला काही प्रॉब्लेम असेल तर आपल्याला कळेल. त्यावर ठेवलेली वस्तू शिडीच्या दिशेने वळली तर माया सुरक्षित आहे. पण जर ती वस्तू सापाच्या तोंडात गेली तर माया असुरक्षित आहे असं कळेल. हे करून काय होतंय ते मला कळवा. मग पुढे काय करायचंय ते मी तुम्हाला सांगतो, कळलं? तुम्ही अजिबात काळजी करू नका. मी सांगतोय तेवढं करा. परमपदममुळे मायाला काही होणार नाही. मी सांगतोय तसं करा आणि मला काय होतंय ते कळवा. तोपर्यंत मी तिथे पोहोचतोच आहे. ठीक आहे स्वामीजी, माझ्या मागून या. मायाला काहीही होणार नाही याची खात्री बाळगा. देवावर विश्वास ठेवा. मायाची एखादी जवळची वस्तू घेऊन या इथे ठेवण्यासाठी. देवा, माझ्या मायाला वाचव.
भाऊजी माया माया. राजशेखर, परमपद्मामुळे हे तर समजलं की माया मोठ्या संकटात सापडली आहे. याचं कारण आपल्याला शोधायचंय. आता मी सांगतो तसंच करा, म्हणजे आपल्याला कळेल. महालाच्या दरवाजात लाल कपड्यात एक गाठोड लटकतय. त्या गाठोड्यात अभिमंत्रित केलेला नारळ, लिंबू, मिरची, तुरटी असेल. त्यातून फक्त लिंबू काढून त्याचे 2 भाग करा. पुढच्या आणि मागच्या दरवाज्यात एक एक भाग ठेवा. अभिमंत्रित लिंबू 3 मिनिटात लाल रंगाचा झाला तर मायाला नर शक्ती म्हणजे मनुष्य शक्तीचा त्रास आहे. आणि जर का लिंबू जळायला लागला तर नक्कीच महालात काहीतरी विचित्र भयानक दुष्ट शक्ती आहे. आणि असं झालं तर महालात कोणीच राहायचं नाही. सगळ्यांनी लगेच घराबाहेर पडायचं. हे लक्षात ठेवा. या दुष्ट शक्तीला जर का बाहेर काढायचं असेल तर आपल्याला खूप सांभाळावं लागेल. कारण ती दुष्ट शक्ती खूप खतरनाक आहे. ती आपल्यावर उलटेल. Will